नमस्कार. मी राजीव जोशी. तुमच्यात एक कर्ण दडलेला आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. महाभारतातील कर्ण हा फक्त महान योद्धा नव्हता, तर तो एक मनस्थिती होता, एक वेदना होता, एक शोध होता आणि कदाचित त्याच्या नावातच त्याच्या आयुष्याचं संपूर्ण रहस्य दडलंय. कर्ण म्हणजे कान, ऐकणं. जग काय सांगतं ते ऐकणं आणि जे ऐकलं त्यावर स्वतःची ओळख उभी करणं. जन्मता सूर्यपुत्र, तेजस्वी, समर्थ, उदार, पण आयुष्यभर स्वतःला सिद्ध करण्याच्या ओझ्याखाली वाकलेला. का? कारण त्याने आयुष्यभर स्वतःच्या आतल्या सूर्याला नाही, तर लोकांच्या मतांना ऐकलं. लहानपणापासून त्यांना ऐकलं, तू सूतपुत्र आहेस, तू राजघराण्याचा नाही, तू कमी आहेस. तो सूर्याचा पुत्र होता, पण त्याने स्वतःची ओळख जगाने काय सांगितलं यावर उभी केली. म्हणून तो कर्ण एक एक असा मनुष्य जो स्वतःच्या तेजानं नव्हे, तर जगाच्या मतांनी जगला. कर्णाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका त्याचा पराभव नव्हता, त्याचा मृत्यू नव्हता, तर त्याच्या आतली एक सततची भावना होती. मी मी कुठेच पूर्णपणे स्वीकारला गेलो नाही. आणि इथेच प्रश्न उभा राहतो, तुमच्यातही असा एखादा कर्ण आहे का? बाहेरून सक्षम, आतून मान्यतेची भूक, बाहेरून यशस्वी, आतून कुठेतरी नाकारल्याची वेदना, बाहेरून देणारा, आतून ओळख मिळवण्याची आस. आपणही अनेकदा जगतो स्वतःच्या अंतःकरणातील सत्यापेक्षा जग काय म्हणतंय ते ऐकत. कोणी कधीतरी काही बोललं, तू तू तितका चांगला नाहीस, तुझ्यात हे नाही, तू हे करू शकणार नाहीस, आणि आपणही ऐकत राहतो. त्या शब्दांना आत साठवत राहतो आणि न कळत आपणही कर्ण बनून जातो. कर्ण सूर्याचा पुत्र होता. सूर्य स्वतःच्या तेजानं झळकतो, त्याला कोणाची मान्यता लागत नाही. तो विचारत नाही, मी योग्यपणे झळकतो आहे का. तो फक्त प्रकाशतो. पण कर्ण, तो आयुष्यभर प्रकाशत राहिला, पण सतत कोणीतरी त्याला पाहावं, ओळखावं, स्वीकारावं याची प्रतीक्षा करत राहिला. आणि म्हणूनच त्याची लढाई कुरुक्षेत्रावर नव्हती, ती आतल्या ओळखीच्या शोधात होती. आजही अनेक लोक आपल्या अंतःकरणातील सूर्य विसरून जगाच्या आवाजांनी जगतात. त्यांच्यातही एक कर्ण असतो जो सतत ऐकत राहतो, लोक काय म्हणतील, मला मान्यता मिळेल का, मी पुरेसा आहे का. कर्णाची ही कथा आपल्याला दोष देत नाही, ती फक्त आरसा दाखवते. जर तुम्ही सूर्यपुत्रासारखे तेजस्वी असाल, तर आयुष्यभर जगाचं ऐकत का जगताय. कदाचित कदाचित तुमच्यातला कर्ण अजूनही बाहेरच्या आवाजांकडे कान देऊन बसलाय, आणि आतला सूर्य शांतपणे वाट पाहतोय तुम्ही त्याचं ऐकाल त्या दिवसाची. ज्या दिवशी आपण जगाचं ऐकणं थोडं कमी करून स्वतःच्या अंतःकरणातील सूर्य बघायला सुरुवात करू, त्या दिवशी आपण कर्णमुक्त होऊ. मग रणांगण शांत होईल, लढाई थांबेल आणि उरेल फक्त प्रकाश. म्हणून पुन्हा एकदा स्वतःला विचारा, तुमच्यात एक
कर्ण दडलेला आहे का? हा वा, हा एक विचारवंत लेख, एक मनाची स्थिती दाखवणारा लेख व्हॉट्सॲपवर वाचण्यात आला. हा लेख कोणी लिहिला आहे माहीत नाही, तरी या लेखाचे लेखक किंवा लेखिका यांना माझा त्रिवार प्रणाम. आपल्याला या लेखाचं सादरीकरण कसं वाटलं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.